काही नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे का? माहिती नाही, आता तर मी तुमच्या समोरच व्यासपीठावरनं बाहेर आले ना. मला आता प्रधानमंत्र्यांची मीटिंग आहे, बाप्पा आणि मी दिल्लीला चालले. राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा आहे तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठल्याही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणा बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, ह्या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाही. माझ्या मनाचा पाहिजे बघा, माझं आणि दादाचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे. त्याच्यामुळे त्याच्यात अंतर याचा कधी विषयच येत नाही. आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती, आजही होईल आणि पुढे आहेच, त्याच्यात काही वादच नाहीये. त्याच्यामुळे माझ्यावर किंवा दादावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहेत ते त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही. आणि राजकीय लाईन की काय घ्यायची असते ती दादाला आणि मला, आम्हाला दोघांनाही, हा काय बहीण भावांचा खेळ नाही ना, आमच्या दोघांचा भातुकलीचा खेळ नाही, हा एक गंभीर विषय आहे. तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल. कारण का हा काही माझ्या आणि दादाचा विषय एकट्याचा नाही. तुम्ही सकारात्मक प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे दादांच्या पक्षाचे, ते म्हणतात की भारतीय जनता पक्षासोबत येणं गरजेचं असेल जर आमच्या सोबत यायचं असेल. मी त्यांचं काही स्टेटमेंट ऐकलं नाही, त्याच्यामुळे मला त्याची काय माहिती नाही. तुम्ही जगभरामध्ये भारताची बाजू मांडली, ऑपरेशन सिंदूर बद्दल आपलं जे भारताचं मुखपत्र आहे राष्ट्रवादी, त्यामध्ये काही प्रश्न उपस्थित करण्यात आले की ते 4 बेपत्ता दहशतवादी कुठे आहे, त्यानंतर आपलं पण विमान पडलेलं आहे आणि बरंच असत्य केंद्र सरकार त्याबद्दल नाही, हे बघा, ह्या बातम्या अनेक दिवस येत आहेत. पण आम्ही जसं आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की हे ऑपरेशन पूर्ण होईस्तोवर आपण काहीही याच्यावर आम्ही कोणीही भाष्य केलेलं नाही. कारण आमचं ठरलेलं होतं की आम्ही इंडिया अलायन्समध्ये आम्ही स्पेशल सेशनची मागणी देखील केली नाही. याचं कारण असं, नॅशनल सिक्युरिटी ही अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे आम्ही नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत जे कोणी सरकार देशात असेल, जे केव्हा कधी असेल, तेव्हा नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत आम्ही देशाच्या हितासाठी जे सत्तेत असतील त्यांच्या बरोबर आहोत. नॅशनल सिक्युरिटीसाठी नाही, आता 15-20 दिवसांनी सेशन होतच आहे नाहीतरी. आणि इंडिया अलायन्सला जी मागणी केली होती त्याला किरण रिजिजूंनी ऑलरेडी स्टेटमेंट केलेलं आहे की स्पेशल सेशन आता होणार नाही, आता पुढच्या महिन्यात एनिवे सेशन आहे, तेव्हा याच्यावर चर्चा होईल. जयंत पाटलांनी जे म्हणलं की नव्या चेहरा नसेल, नेमका नवा चेहरा कोण असावा असं वाटतं? एक मिनिट ओंकार, नवा चेहरा नेमका कोण असावा असं तुमच्या मनात अजून चर्चाच नाही ना, चर्चाच नाही, निर्णयच नाही तर कसा घेणार? अहो, राजीनामाच झालेला नाही, ते म्हणले का तसं? तसं नाही ताई, पवार साहेबांनी म्हणलं होतं की ताई निर्णय घेतली. नाही, याला तुम्ही मिक्स होताय सगळं, ते तसं नाही म्हणले. जयंत रावांचा विषय वेगळा आहे आणि दुसरा पॉलिटिकल निर्णय वेगळा आहे. आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं, आजही सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेब जेव्हा 26 वर्ष तेच अध्यक्ष आहेत त्याचे, त्यांनी जेव्हा निर्णय घेतले तेव्हा लोकशाही पद्धतीने घेतलेत. सगळ्यांना, कार्यकर्ते, सहकारी, पदाधिकारी, नेते, सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्येच घेऊन आपण नेते. अरे, त्यांनी एक मागणी केली आहे, आता पवार साहेब ठरवतील काय करायचं. कुठलंही पत्र दिलेलं नाही, राजीनाम्याची चर्चा नाही, नेहमीप्रमाणे स्टॉम इन अ टीकप. परदेशात खरंच आहे, महात्मा मोदीजींचं पण केलं म्हणले मी भाषणामध्ये. त्याच्यामुळे महात्मा गांधीजी, जवाहरलाल नेहरूजी, इंदिराजी आणि मोदीजी सगळ्यांचं कौतुक केलं, हे मी माझ्या भाषणात व्यवस्थित बोलून आले. महाराष्ट्र दौऱ्याबाबत तुम्ही भाष्य केलंय का पुढच्या महिन्यापासून तुम्ही महाराष्ट्र दौरा करताय, नेमका काय हेतू आहे आणि हुंडा मुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे, याच्यासाठी पुढच्या महिन्यापासून मी राज्याचा दौरा करणार. माझी फक्त इन्कम टॅक्सची जी कमिटी आहे ते माझं बिलचं काम पूर्ण झालं मी दौऱ्यावर जाणार. Of course, it's a big day. 26 years Maharashtra and the people of this country in several states has stood by us. So I'm eternally grateful to the people who have stood by us. We've had our challenging moments, some good days, good bad days.
इसी को तो लाइफ कहते हैं ना, कभी खुशी कभी गम. WhatsApp status says learn to endure. What was that exactly? No, it's something my mother teaches me. See, mother is a mother, and you must learn from values of what your mother. So my mother always, once in a while, my parents give very little advice, very very little. And one day she just out of the blue came to me and said, "Supriya, to sahan karala sheikh means learn to be tougher and learn to be tougher and learn to accept things as they come in life." So I think it's a mother-daughter relationship. It's just a stray thought that passed my mind. Talks going over your party merger. Is there any chances to it? See, Ajit Pawar and I together as a family always and will remain like that. What decision we take as two parties is something we'll all have to sit across the table and discuss. It's not going to happen anyway on a camera. अनअकैडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस, मतलब नहीं समझे। 2024 में अनअकैडमी से नीट के 26,000 से ज्यादा सिलेक्शंस हुए, इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा। तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अनअकैडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम। बहुत ही लिमिटेड सीट्स हैं, तो अभी जाइए और एनरोल कीजिए।